स्पष्ट केलं आहे. पहिलं सत्य, हा मानवी जन्म अत्यंत दुर्मिळ आहे आणि तो केवळ खाण्यापिण्यासाठी किंवा मजा करण्यासाठी मिळालेला नाही, तर त्याचा अंतिम उद्देश मोक्षप्राप्ती आहे. आणि दुसरं तितकंच महत्वाचं सत्य, मृत्यू अटळ आहे. तुम्ही राजा असा किंवा रंक, श्रीमंत असा किंवा गरीब, मृत्यू कोणालाही सोडत नाही. आणि मृत्यूनंतर तुमची संपत्ती, तुमचे नातेवाईक, तुमचं घर काहीही सोबत येत नाही. काहीही नाही. सोबत जातात ते फक्त कर्म. हे वाक्य आपण नेहमी ऐकतो. हो, आणि हेच गरुड पुराणाचं पहिलं आणि सर्वात महत्वाचं शिक्षण आहे. आपले कर्म हीच आपली खरी संपत्ती आणि खरे सोबती आहेत. बाकी सर्व गोष्टी इथेच राहतात. खरंय, हा एकच विचार माणसाला योग्य मार्गावर चालण्यासाठी प्रेरणा देऊ शकतो आणि चुकीच्या मार्गापासून परावृत्त करू शकतो. हे तर झालं कर्माचं महत्व. पण मला नेहमी प्रश्न पडतो की मृत्यूच्या त्या क्षणी नेमकं काय वाटत असेल, ती भावना कशी असेल? गरुडालाही हाच प्रश्न पडला होता, नाही का? हो, त्यांनी 3ऱ्या अध्यायात हाच प्रश्न विचारला आहे आणि त्याचं वर्णन खूपच सविस्तर आहे. कसं? भगवान विष्णू सांगतात की जेव्हा अंतकाळ जवळ येतो तेव्हा माणसाची इंद्रिये शिथिल होऊ लागतात. म्हणजे डोळ्यांना दिसेनासं होतं, कानांना ऐकू येत नाही, श्वास अनियमित होतो, मन सैरभैर होतं आणि आत्मा देह सोडण्याची तयारी करतो. अगदी. हे ऐकायलाच किती वेगळं वाटतंय. म्हणजे हा अनुभव सगळ्यांसाठी सारखाच असतो का? नाही. आणि इथेच कर्माचा संबंध येतो. विष्णू सांगतात की इथे 2 प्रकारचे अनुभव येतात. 2 प्रकारचे? हो. ज्या माणसाने आयुष्यभर चांगली कर्म केली आहेत, पुण्य मिळवलं आहे, त्याचं मन त्या क्षणी शांत राहतं. पण ज्याने आयुष्यभर पाप केलं आहे त्याला प्रचंड भीती वाटते. अच्छा. त्याला भयानक दृश्य दिसू लागतात. असं म्हणतात की त्याला त्याच्या संपूर्ण आयुष्याचा चित्रपट एका क्षणात डोळ्यासमोरून जातो. त्याने केले